नमस्कार भक्तांनो, दत्त संप्रदायात एक अतिशय गूढ आणि प्रेरणादायी सूत्र आहे, एकच तत्व 3 रूपे. आपण अनेकदा स्वामी समर्थांचे नाव घेतो, पण त्यांच्या या रूपापर्यंतचा प्रवास शेकडो वर्षांचा आहे. कलियुगातील भक्तांच्या कल्याणासाठी भगवान दत्तात्रेयांनी घेतलेले 3 मुख्य अवतार आणि त्यांच्यातील अतूट संबंध आणि विशेष व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. श्रीपाद श्रीवल्लभांचे ते मी पुन्हा येईन हे वचन नक्की काय होते आणि कर्दळी वनातील त्या 300 वर्षांच्या समाधीचे रहस्य काय, हे सर्व जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. पहिला अवतार श्रीपाद श्रीवल्लभ. दत्त संप्रदायानुसार कलियुगातील पहिला अवतार म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ. जन्म आणि स्थान. त्यांचा जन्म आंध्र प्रदेशातील पिठापूर येथे अप्पलराज शर्मा आणि सुमती माता यांच्या घरी झाला. दिव्यत्व. ते जन्माला आले तेव्हा त्यांच्या शरीरावर अलौकिक चिन्हे होती. त्यांच्या तळपायावर शंख, चक्र आणि ध्वजाची चिन्हे स्पष्ट दिसत होती, जे त्यांच्या अवतारी असण्याचा पुरावा होता. त्याग आणि वचन. वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी जेव्हा मुले संसारात रमतात तेव्हा त्यांनी संन्यासाचा मार्ग निवडला. त्यांनी आपल्या आईवडिलांना धीर देताना एक महत्त्वाचे वचन दिले, मी पुन्हा येईन. कार्य. त्यांनी कुरवपूर येथे कृष्णा नदीच्या तीरावर राहून अनेक भक्तांचा उद्धार केला आणि पुढील अवतारांची पायाभरणी केली. दुसरा अवतार श्री नृसिंह सरस्वती. प्रचिती. दिलेल्या वचनानुसार दत्तात्रेयांनी दुसरा अवतार धारण केला, तो म्हणजे श्री नृसिंह सरस्वती. पुनर्जन्म. महाराष्ट्रातील कारंजा, लाड येथे अंबामाता आणि माधव काळे यांच्या पोटी त्यांचा जन्म झाला. बालपण आणि चमत्कार. जन्मानंतर 7 वर्षे हा बालक एकही शब्द बोलला नाही, केवळ ऐम या एकाच ध्वनीचा उच्चार करत त्यांनी मौन पाळले होते. वेदांचे ज्ञान. त्यांच्या मुंजीच्या वेळी जेव्हा आईने त्यांना पहिली भिक्षा वाढली तेव्हा 7 वर्षांच्या या बालकाने अचानक 4ही वेदांचे अस्खलित पठण सुरू केले. हे पाहून तिथे उपस्थित असलेले मोठे पंडितही थक्क झाले. गाणगापूरचे महत्त्व. त्यांनी गाणगापूर येथे 23 वर्षे वास्तव्य करून अनेक चमत्कार केले आणि दत्त संप्रदायाची ही राजधानी बनवली. कार्य पूर्ण झाल्यावर त्यांनी कर्दळी वनात जाऊन 300 वर्षांसाठी समाधी घेतली. तिसरा अवतार श्री स्वामी समर्थ. प्रकटीकरण. कर्दळी वनातील 300 वर्षांच्या तपश्चर्येनंतर हा अवतार पुन्हा एकदा मानवी रूपात प्रकट झाला. तेच आपले अक्कलकोट स्वामी समर्थ. विलक्षण घटना. कर्दळी वनात एका लाकूड तोड्याने झाड तोडताना त्याची कुऱ्हाड चुकून एका मोठ्या वारुळावर मारली. त्या वारुळातून रक्ताची धार बाहेर आली आणि वारुळ भेदून 300 वर्षांच्या समाधीनंतर एक दिव्य अजानुबाहू पुरुष बाहेर प्रकट झाला. पहिले अभयवचन. घाबरलेल्या लाकूड तोड्याला पाहून स्वामींनी अत्यंत प्रेमाने सांगितले, भिऊ नकोस, हे तर व्हायचेच होते. तुझे हे कर्म पाप नाही तर पुण्य आहे. कारण त्याच्या कुऱ्हाडीच्या घावामुळेच स्वामींची समाधी भंग पावून ते जगासमोर पुन्हा आले. अक्कलकोट आगमन. भारत भ्रमण करत असताना सन 1856 शके 1778 मध्ये ते अक्कलकोटच्या खंडोबा मंदिरात आले. तिथे त्यांना सुरुवातीला लोकांनी वेडाबुवा समजले, पण चोळप्पांसारख्या भक्तांनी त्यांचे मूळ रूप ओळखले. अक्कलकोट हेच पुढे दत्त संप्रदायाचे मुख्य पीठ बनले. मित्रांनो, श्रीपाद श्रीवल्लभ ते स्वामी समर्थ हा प्रवास म्हणजे भक्तांना दिलेल्या वचनाची पूर्ती आहे. आजही जेव्हा आपण संकटात असतो तेव्हा स्वामींचे ते शब्द, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, आपल्याला बळ देतात. ही माहिती तुम्हाला कशी वाटली? कमेंट्समध्ये अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नक्की लिहा. अशाच आध्यात्मिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.